जत जिल्हा सांगली येथील अधिकारी व कर्मचारी शिक्षक यांच्या उपस्थितीत भव्य मतदार जनजागृती रॅली। जत शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी यांचा समावेश। जत जिल्हा सांगली येथील शाळा नंबर 1 येथून आज सकाळी 7 वाजता भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीत जत येथील प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे, जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अप्पासाहेब सरगर, जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अन्सर शेख, विस्तार अधिकारी पवन खराबे, दुय्यम निबंधक श्री हंगे, जत एसटी आगार प्रमुख सौ देसाई, केंद्र प्रमुख संभाजी कोडक, शिक्षक दिगंबर सावंत, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री शिंदेसाहेब, विस्तार अधिकारी MB चव्हाणसाहेब व जत शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळी 7 वाजता ही रॅली जत येथील शाळा नंबर 1 पासून सुरुवात झाली। जत शहरातील विविध रस्त्यावरून ही रॅली घोषणा देत जत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर या रॅलीची सांगता झाली। मी आदरणीय प्रांताधिकारी साहेबांना विनंती करतो की या निमित्त त्यांनी सर्वांना थोडंसं संबोधन
खास यापैकी कुणालाही म्हणजे विद्यार्थी बांधव आहेत त्यापैकी कुणालाही मतदानाचा अधिकार आत्ता नाहीये, परंतु आणखी काही वर्षानंतर आपण सर्व या देशाचे मतदार बनणार आहोत. तर आज आपलं कर्तव्य काय आहे की आपण आपल्या पाल्यांना, आपल्या जवळच्या सर्व नागरिकांना, सर्व आपल्या जे संबंधित नातेवाईक आहेत या सगळ्यांना सांगायचं आहे की हा जो लोकशाहीचा उत्सव आपण जो मे मध्ये 7 मेला आपल्याकडे आहे, जो लोकसभेची निवडणूक आहे त्याचं मतदान 7 मेला आहे, त्या लोकसभेच्या उत्सवामध्ये आपण सर्व लोकांनी सहभागी व्हायचं आहे. आणि आपण म्हणतो ना की घरातील छोट्या मुलाने, लहान मुलाने जी सांगितलेली गोष्ट मोठी माणसं कधीही मोडत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी आपल्या सर्व पाल्यांना, आपल्या जवळच्या जे कोणी आपले मोठे बंधू असतील ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, अशा सर्व नागरिकांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं आहे. आज आपण एवढ्या सकाळी लवकर उठून आपण सगळ्यांनी लोकशाहीच्या जागरामध्ये सगळ्यांना जागं करण्याचं जे काम करत आहात ते खूप स्तुत्य आहे. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.